Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी केली। पिंपरी चिंचवड महानगरपालिका पत्रकार कक्षमध्ये आज सायंकाळी 6 वाजता पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आलं। अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे होते। यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे दादाराव आढाव, पिंपरी चिंचवड शहर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे, माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ समाजसेवक विश्वंभर चौधरी आणि प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट असीम सरवदे यांच्यावर मागील शुक्रवारी पुण्यात निर्भय बनव या कार्यक्रमाला जात असताना जीवघेणा हल्ला करण्यात आला। या कृत्याचा निषेध करण्यासाठी काल पिंपरी चिंचवड महानगरपालिका कक्षमध्ये निषेध सभा घेण्यात आली। यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, माजी अध्यक्ष सायली कुलकर्णी, अध्यक्ष दादाराव आढाव, उपाध्यक्ष गणेश शिंदे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष भीमराव तुरुकमारे, प्रसिद्धी प्रमुख युनुस खतीब, उपाध्यक्ष प्राध्यापक यशवंत गायकवाड, सहखजिनदार श्रीधर जगताप इत्यादी यांची भाषणे झाली। प्रत्येकाकडून निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कडाडून निषेध करण्यात आला। यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे सेक्रेटरी बाबू कांबळे, सहसचिव मुकुंद कदम, कार्यकारी सदस्य शाफिक शेख, लक्ष्मण रोकडे, संतोष जराड इत्यादी पत्रकारांची पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी स्वरूपात निषेधपत्र पाठवण्यात येणार असल्याचं बैठकीत एकमतानं ठरवण्यात आलं। पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केलं, तर डिजिटल मीडियाचे समन्वयक मुकेश जाधव यांनी आभार मानलं। पत्रकार कक्षामध्ये बैठक आयोजित केली आहे। या संदर्भात आपल्याला आपले संस्थापक अध्यक्ष तसेच शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आपल्याला माहिती देणारच आहोत। आपण जमलात याबद्दल मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम आपले जे सहकारी आहेत निखिल वागळे यांच्यावर जो 2 दिवसापूर्वी जो हल्ला झालेला आहे याच्या निषेधार्थ आपण सर्वांनी मिळून त्याचा निषेध करूया आणि पुढील दिशा काय ठरवायची ते आपण सर्वजण मिळून ठरवू। आपल्या पत्रकार मित्रांमध्ये युनुस खतीब बोलणार आहेत। पत्रकार कक्षामध्ये स्वागत करतो मी प्रसिद्धी प्रमुख या नात्याने। आणि महत्त्वाचा विषय आज आपली जी बैठक आहे हे ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे यांच्यावर जो पुण्यात हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आपण ही बैठक बोलवलेली आहे। या बैठकीचा मुख्य उद्देश असा आहे की अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था आपले जे संस्थापक अध्यक्ष आहेत बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण निषेध म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एक पत्र द्यायचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून त्या संदर्भात ही बैठक बोलवलेली आहे। सगळेजण आपापले मतं मांडतील, तसंच मी पण मांडतोय। तर या घटनेचा सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार संघटनेतर्फे निषेध व्यक्त करतो। तसेच आपले जे काय बाकीचे सदस्य असतील त्यांना पण ही माहिती तुम्ही द्या की अशी बैठक झालेली आहे आणि तुम्ही पण यायला पाहिजे होतं किंवा भविष्यात असं काय झालं तर तुम्ही आवर्जून या म्हणून। आणि दुसरी गोष्ट अशी की कोणती संघटना, कोणती संस्था, ह्या सगळ्या जातीपाती ज्या काही गोष्टी असतील त्या बाजूला सारून एक पत्रकार म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे। एक पत्रकारिता धर्म या अनुषंगाने मी बोलतोय।
तर आपले जे काही सहकारी असतील, इतर पत्रकार संघटनेचे पण असतील, तर त्यांना पण थोडीशी या गोष्टीची कल्पना सगळ्यांनी आपापल्या परीनं द्यावी की बाबा या गोष्टीचा तुम्ही निषेध करा आपापल्या परीनं. संघटना तर करतेच असं मला वाटतंय. आजच्या या निषेध सभेच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून नियमानेच ठरल्याप्रमाणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे सर, त्याचप्रमाणे प्रिंट मीडियाचे अध्यक्ष दादारावजी आढाव, तसंच डिजिटल मीडियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भीमराव तुरुकमारे आणि आपल्या सायलीताई, या निषेध सभेसाठी आपण कडाडून इथे उपस्थित राहिलेला आहात. पहिल्यांदा मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. निषेध का करायचा आहे ह्या गोष्टी लोकांना समजल्या पाहिजे. समोरच्या व्यक्तीला ते निषेध का केला आहे ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. आपण यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की भारतामध्ये जे दोन वाद आहेत त्या दोन वादाला तडा देण्याचं काम या देशामध्ये मनुवाद करत आहे आणि त्या मनुवादाला खतम करण्यासाठी मानवतावाद इथं उभा प्रस्थापित करायचा आहे. आणि याच पद्धतीनं या भारतामध्ये जर मानवतावाद जगला तर आपण जगू शकतो अशी माझी भावना आहे. आणि ही भावना घेऊन जात असताना भारतामध्ये कशा पद्धतीनं ह्या मनुवाद बोखळला जातो आहे या गोष्टी ह्या प्रत्येक पत्रकाराला माहिती असणं फार गरजेचं आहे. याचं कारण आहे असं भ्याड हल्ला हे का होत आहे. हा भ्याड हल्ला हा आत्ताचा हल्ला आहे का. या कितीतरी वर्षापासून या मानवतावाद जपणाऱ्या माणसांना हा धडा शिकवण्यासाठी या मनुवादी जे प्रस्थापित आहेत ज्याच्यामध्ये भाजपा किंवा RSS जे आहे, या भाजपा किंवा RSSच्या माध्यमातून या देशातल्या मूळ निवाशावर कसा जहाल असा भ्याड हल्ला केला जातो या गोष्टीचं सिंहावलोकन आपण करणं फार महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की जर पत्रकार जर इथं जागे नाही झाला तर देश हा जागे होऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आपण जागं झाल्याशिवाय या देशामध्ये क्रांतीची मशाल कोणी पेटवू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा आपण पत्रकार हे जागृत होणं महत्वाचं आहे. त्याच पद्धतीनं निखिल वागळे सर असो किंवा विश्वंभर चौधरी असो किंवा सरोदे असो, हे असे जे काही व्यक्ती आहेत हे व्यक्ती देशातल्या नवतरुणांना पेटवण्याचं काम करत आहेत आणि त्याला साथ देणं हे आपल्या मानवतावादाचं काम आहे असं मला वाटतं. म्हणून अशा ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण इथं आलो आहोत. मला याच्याही पलीकडे जाऊन असं बोलायचं आहे, इथे ही सभा आपण घेतो आहे, मीटिंग घेतो आहे, निषेध करत आहे, पण एवढ्यावरच आपल्याला न थांबता आपल्याला खरी लेखणी ही देशासमोर मांडावी लागेल. जोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडत नाही, जोपर्यंत गौतम बुद्धाचा खरा इतिहास मांडत नाही, जोपर्यंत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा इतिहास आपण मांडत नाही, तोपर्यंत आपली येणारी जी भावी पिढी आहे त्यांना ते खरा काय आहे हे समजणार नाही. आणि हे काम तुम्हा सगळ्यांना करायचं आहे. म्हणून पहिल्यांदा या देशामध्ये जर कोणी काही धडाडून उठलं तर पत्रकार हा उठणं महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत हा पत्रकार उठत नाही तोपर्यंत राजकारणी असो, समाजकारणी असो किंवा शैक्षणिक धार्मिकरण असो हे जागृत होत नाहीत. म्हणून आज आपली ही निषेध सभा आपण जाहीर करतोय. या ठिकाणी कलबुर्गीचा सारखा माणसाचा जीव घेतला जातो, दाभोळकरांसारख्या माणसाचा जीव घेतला जातो. याच्या अगोदर कितीतरी तुम्ही पहा की जे फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आत्मसात करून जे पुढे जात आहेत तर त्यांचा निश्चित इथं कत्ल केला जातो. आणि जर हा कत्ल हे माणसं लोक करत असतील तर आपल्याला जागं होणं महत्वाचं आहे. म्हणून आज या निषेध सभेच्या माध्यमातून प्रत्येकाने आपण डोक्यामध्ये घेतलं पाहिजे की आपला खरा इतिहास काय आहे, जो निखिल वागळे मांडतायत तो आपल्याला पटतो आहे का. आणि जर पटत असेल तर आपल्याला या देशामध्ये एक नवी क्रांतीची लहर पैदा करावी लागेल. जोपर्यंत आपण या नवीन क्रांतीची लहर पैदा करत नाही तोपर्यंत या देशामध्ये क्रांती होत नाही. आणि जोपर्यंत या देशामध्ये क्रांती होत नाही तोपर्यंत तुमच्यासारखे मुलं हे या देशामध्ये वेगळं वातावरण तयार करू शकत नाहीत. म्हणून आपल्याला या निषेध सभेच्या माध्यमातून सगळ्यांना हा विचार प्रसारित करायचा आहे. आणि हा विचार नुसता प्रसारित करताच नाही, आज तुमच्या समोर आता तुम्ही सगळे काही पत्रकार आहात, या पत्रकाराच्या माध्यमातून तुम्ही सगळं काही छापताय, ही गोष्ट खरी आहे. पण जे छापताय ते खरी गोष्ट आहे का. हा इतिहास तुम्ही समजा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जे काय बोलले आहेत
तो खरा इतिहास तुम्हाला खरा माहिती आहे का? आणि जर माहिती नसेल तर माहिती करून घ्या. आणि माहिती करत असताना जेव्हा आपण संत तुकाराम महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या घटना खऱ्या खऱ्या घडल्या त्या मांडण्याचा प्रयत्न करा. पण जर ब्राह्मणवादी लोकांनी जर वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर इतिहास मांडला असेल तर त्याला मात्र तडा देऊन आज आपल्याला पुढे जावं लागेल. नाही तर उद्या जसा आज निखिल वागळेंचा बळी चालला होता तसा तुमचा देखील बळी जाणार आहे. यासाठी आज तुमच्यासारख्या नवजवानांनी पेटून उठणं महत्वाचं आहे. म्हणून आज आपण पत्रकाराच्या माध्यमातून आपण निषेध सभा घेतोय. निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे. पण याच विषयाला धरून आपण पुन्हा या महापुरुषांच्या संदर्भामध्ये जे खरा इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो सगळ्यात खोटारडा इतिहास सांगला जातो. खरा काय इतिहास हे सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांना मारलं की मारले गेलं किंवा त्यांचा मृत्यू झाला हा खरा इतिहास तुम्ही मांडा. आणि हेच निखिल वागळे ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. बाबासाहेबांना मारलं की मारण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेब मारले गेले हा इतिहास खरा आहे तो सांगा. महात्मा ज्योतिबा फुलेंना मारेकरी पाठवून त्यांना त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला खरा इतिहास सांगा. तेव्हा तुमच्या येणारी जी भावी पिढी आहे ती उबदारा येईल, ती विचाराने प्रेरित होईल आणि तेव्हा तुमचं काहीतरी फलित होईल. म्हणून निखिल वागळे सरासारखी माणसं पुढे जात आहेत. आपल्यालाही पुढे जावं लागेल. आणि जर आपण नुसतं निषेध करून आपण शांत राहिलो तर काहीही उपयोग होणार नाही. मी या सभेच्या माध्यमातून माझ्या बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा मी या कृत्याचा निषेध करतो. आणि सरकारला देखील मी सांगतो की तुम्ही जर या ठिकाणी दखल घेऊ नाही शकलात तर निश्चितच या भारतात मधले पत्रकार हे सरकार उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. 4 दिवसापूर्वी ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी 45 वर्ष पत्रकारितेमध्ये घालवले आणि पत्रकारितेचा कडक अनुभव असलेले निखिल वागळे, कायदेतज्ञ आसिम सरोदे आणि सामाजिक कार्य विश्वंभर चौधरी आणि त्यांच्यावर असलेली एक सामाजिक महिला जी मुलगी होती श्रेया, त्यांच्यावर खुनी हल्ला झाला. या भ्याड खुनी हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. जो हल्ला झाला हा निखिल वागळेंवरती हल्ला झालेला नाहीये, तर हा आपल्या पत्रकारितेवर हल्ला झालेला आहे. पत्रकारांनी आपल्या म्हणजे बीजेपीच्या विरोधात कुणीही बातम्या लावू नये म्हणून दहशत पसरवण्यासाठीच त्यांनी त्या निखिल वागळेंवर हल्ला केलेला आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आसिम सरोदे, निखिल वागळे तसेच विश्वंभर चौधरी यांनी जो क्रांतिकारक निर्णय घेऊन पुढे वाटचाल केलेली आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे. पण ती कुठेतरी रोखण्यासाठी या भाजपाने पुरस्कृत गुंड आणि भाजपचे काही कार्यकर्त्यांनी त्या दिवशी खंडोजी बाबा चौकात पुण्यामध्ये हल्ला केला. पण पत्रकार बंधूंनो, लक्षात घ्या, या भारत देशामध्ये पत्रकारिता ही धोक्यात आलेली आहे. पत्रकाराने बातमी लिहिताना किंवा बातमी करताना कशा प्रकारे केली पाहिजे हे त्यांनी ठरवायला पाहिजे. किंवा जर त्यांनी त्यांच्या विरोधात बोलले तर तुमच्या जीवाला धोका आहे हे त्यांनी त्या हल्ल्यातून दाखवून दिलेलं आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्या भारत देशाला लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आपण कोणालाही बळी न पडता आपली लेखणी चालू ठेवायची. आमच्या अल्फा स्टँडच्या वतीने आणि डिजिटल मीडियाच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. जय हिंद. लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतात आणि सर्वच चाहते वर्ग आहे. आपण पाहतात की यापूर्वी पत्रकारांवर अनेक प्रकारचे हल्ले व्हायला लागलेले. आपण पुण्यामध्ये एकाच आठवड्यामध्ये हे दुसरा हल्ला. म्हणजे याच्यापूर्वी आपण पाहिलंय की आमदार जे आहेत आमदारांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पत्रकारांवर हल्ला झाला, पुण्याच्या पत्रकारांवर हल्ला झाला होता. त्याच्यापूर्वी सुद्धा म्हणजे औरंगाबादमध्ये झालेला आहे, त्याच्यापूर्वी कोल्हापूरमध्ये झालेला आहे. तर जे पत्रकार जे आहेत की आपलं काम बजावताना आणि सत्य मांडण्यासाठी जे आपले लेखणी पुढं नेण्याचा प्रयत्न करतात तर असे मनोवाद कुठं तर त्यांना काय करतात ते दाबण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. आणि मुक्तपणे पत्रकारांवर मोठा तसा गदा यायला लागलेला. म्हणजे पत्रकारांना ज्या पद्धतीने मुक्तपणे लिहिता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, तर ते आपल्याला मुक्तपणा कुठेतरी आपला काय झालेला आहे नष्ट व्हायला लागलेला आहे. कारण त्याला कारणीभूत म्हणजे असे BJP सारखे जे त्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी जाहीर निषेध करतो. मित्र, पत्रकारिता आता सांगितल्याप्रमाणे पत्रकारिता ही करावी का नाही असा भाग झालेला आहे. एक सामाजिक कार्यकर्ता, एक राजकीय विश्लेषक, कायदेतज्ञ आणि निर्भय म्हणून या कार्यक्रमाला येतो आणि त्याच्यावरती ही लोकशाही
नष्ट करण्याचा जो काही प्रयत्न लोकांकडून होतोय, कारण लोकशाही पद्धतीने बोलूच नाही आणि ही आजची झालेली हुकुमशाही याच्यावरती खरोखर विचार करण्याची गरज आहे. मित्र, जर आपण विचार केला तर ह्या 2014 नंतरचा जर आपण कालखंड जर पाहिला तर निश्चितच याच्यामध्ये आपल्याला हुकुमशाहीकडे सगळा देश चाललेला आपल्याला दिसतोय. फक्त याच्यावरती काय पर्याय आहेत का आपल्याकडे? पर्याय आपल्याकडे नाहीत, कारण सत्ता संघर्ष जो काही असतो तो त्यांच्याकडे आहे. आणि या सत्ता संघर्षामध्ये आपण आपल्यासारखे जे काही छोटे मोठे पत्रकार ते भरडतात आणि भरडत असतानाच आपली पत्रकारिता ही कशी असावी यांनी सांगितल्याप्रमाणे चांगली असावी. परंतु भीमराव, तो आता विषय राहिलेला नाही. पत्रकारिता ही आपली लेखणी चांगलीच असावी, कायद्याने असावी. आपण प्रखर लिहिलं पाहिजे, पण प्रखर लिहित असताना जर समजा अशा वरिष्ठ पत्रकारावर जर असे हल्ले असतील तर आपल्या सर्वसामान्य पत्रकारांनी काय? हा प्रश्न असंच चिन्ह निर्माण होता आपल्यासमोर की पत्रकारिता करावी कशी. परंतु काहीही जरी झालं तरी आपण पत्रकारिता कायद्याच्या माध्यमातून घटनेला धरूनच आणि संविधानाच्या बरोबरीने जे काही पत्रकारिता आहे, जे काही त्यांनी दिलेले विश्लेषण आहे पत्रकारिता, त्याप्रमाणेच आपण पत्रकारिता करायची. काही होत नाही. तुम्हाला सांगतो, पत्रकारावर हल्ले होतात, अनेक हल्ले झालेले, इथून पुढे बी हल्ले होत राहणार आहेत. परंतु हे हल्ले होत असतानाच आपण फक्त एक सावधगिरी करायची, आपण कायद्याच्या चौकटीत लिहायचे. आपल्यावरती जास्त प्राणघातक आणखी होत नाही आपल्यावर. कारण वरिष्ठ जे आहेत ते बसलेले आपल्याला बरोबर संरक्षण देत असतात. त्यांनी संरक्षण नाही दिलं तर आपल्याला घटना ही संरक्षण देत असते. आणि म्हणूनच आपण सर्वांनी बातम्या करत असताना किंवा कोणतेही सामाजिक काम करत असताना लोकांना तो विरोध लागतो, पण तो विरोध नाहीये. कारण ही जी मनुवादी जी काही विचारसरणी आहे, ही विचारसरणी आपल्याला नष्ट केल्याशिवाय थांबायचं नाही. आणि खरोखर तुमच्या आमच्यासारख्याची जिम्मेदारी. म्हणूनच ही कालची जी घटना झालेली याचा निषेध तर मी केलेलाच आहे, पण निषेध करत असताना सगळ्यांनी आपण जास्तीत जास्त प्रखर शब्दामध्ये बातम्या लावून या घटनेचा तीव्र निषेध आपण सर्वांनी करावा. हा निषेध करत असतानाच मला यांचा फोन आला बापू की मी बातमी टाकली, तुम्हाला तेवढी लावा. मी बातमी जाताच पत्रकारच सुनील लांडगेचा फोन आला, तेवढी बातमी लावा. मी बातमी लावत होती, कारण शेवट आपल्याला पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर शेवट आपण पत्रकार आहोत आणि ते वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्या बातम्या नाही लावायच्या तर कुणाच्या लावायच्या? कारण त्यांनीही त्यांचीच निषेध सभा व्यक्त केली, आपण मी त्यांच्यासाठीच निषेध करतोय. म्हणून पत्रकार या नात्याने आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त या घटनेचा तेवढा निषेध करावा, जास्तीत जास्त मोठमोठ्या बातम्या लावाव्यात. आणि हे आपली जी हाच आहे, पत्रकारांची जी ओरड आहे आणि पत्रकार होणाऱ्या ज्या हल्ल्याच्या हे जे वारंवार होत आहेत, हे आपल्याला जास्तीत जास्त वरपर्यंत पोहोचवायचे आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या घटनेचा निषेध करावा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष म्हणून भीमराव तुरुकमारे तसेच सर्व इतर पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांनी शुक्रवारी 9 तारखेला संध्याकाळी 7 वाजता निर्भय बनो असा एक कार्यक्रम होता पुण्यामध्ये. त्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विश्लेषक विश्वंभर चौधरी, तसेच प्रसिद्ध वकील आसिम सरगोदे या तिघांनी मिळून राज्यभर निर्भय बनो अशा प्रकारची एक मोहीम हाती घेतली आणि त्या अनुषंगानं पुण्यामध्ये त्यांनी बैठकीला जाणार होते. या बैठकीच्या बाबतीत संबंधित पोलीस स्टेशन असतील किंवा या मंडळीकडून त्यांनी परवानगी काढली होती आणि ही परवानगी काढत असताना ही सभा होऊ नये, कार्यक्रम होऊ नये यासाठी भाजपचे जे शहराचे अध्यक्ष आहेत पुणे शहराचे, त्यांनी पोलिसाकडे विरोधी तक्रार नोंदवली होती की त्यांना परमिशन देऊ नये. या संदर्भात वागळे ज्यावेळेस मुंबईहून पुण्याला आले त्यावेळेस ज्या ठिकाणी ते मुक्कामाला थांबले होते दुपारी, तर त्या ठिकाणी त्यांना पोलीस मंडळींनी, पोलीस अधिकाऱ्यांनी बऱ्याच वेळा 4 तास थांबवलं आणि सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नका, वातावरण असं आहे. परंतु ही सगळी जी मंडळी आहे, हे 3 जण मंडळी निर्भय बनो म्हणून, कारण त्यांनी एक हातात एक स्की घेतली की निर्भय बनो, तर स्वतःलाच जर निर्भय नसतील बनत तर ते दुसऱ्याला काय सांगतील. म्हणून त्यांनी सांगितलं की नाही, हा कार्यक्रम होणारच
अशा पद्धतीने त्यांनी पोलिसाला चकवा देऊन शिनी ते दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. परंतु जे इथले सत्ताधारी आहेत भाजप, त्यांनी अक्षरशः जीवे मारण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला. सांगताना मी निखिल वागळे सरांची मुलाखत ऐकली. मी विष्णुवर चौधरी बोलत होते, आशिम सरोदे बोलत होते, मी ते ऐकलं त्यांचं. त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस गाडीमधून रॉड मारला तर तो रॉड अक्षरशः निखिल वागळ्यांच्या डोक्यामध्ये घुसलाच असता आणि ते जागेवर मेले असते. परंतु त्या क्षणी त्यांना ते खाली दाबलं आणि तो मार त्यांचा किंवा तो जो आहे तो चुकवायला गेल्यामुळं जे अनर्थ घडणार होता तर तो टळला. आपण सगळे पत्रकार बांधव आहोत मित्रांनो. पत्रकाराला जात, धर्म, पक्ष कुठलाही नसतो. आज हे लोक भाजपचे करतायत, पाठीमागे हेच राष्ट्रवादी करत होते, याच्या अगोदर काँग्रेस करत होती, शिवसेना करत होती. आणि पक्षांनी त्यावेळी पत्रकारावर अनेक वेळा जीवघेणे हल्ले केलेले आहेत. आणि ह्याचं प्रमाण आपल्याकडे अनेक वेळा आंदोलनं केले. त्या आंदोलनामध्ये आपण काही मंडळी होतो की पत्रकारांना संरक्षण कायदा व्हायला पाहिजे, याच्यासाठी आपण गेले अनेक वर्ष लढा दिला आणि एक कायदा तयार झालाय पत्रकाराच्या बाबतीत. परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. आणि त्याचं प्रमाण ह्या गेल्या 5-10 वर्षामध्ये ज्यावेळेस भाजपचं सरकार आलं, आपण कुठल्या पक्षाला नाव ठेवत नाही, परंतु जे पत्रकारावर हल्ले करण्याचं प्रमाण आहे किंवा पत्रकाराची मुस्कटदाबी करण्याचं जे प्रमाण आहे ते आत्ताचे हे जे 10 वर्षातले जे मोदी सरकार आले तर तेव्हापासून वाढलेत असं म्हणायला 100% वाव आहे. एकच घ्या की ज्या वेळेस नरेंद्र मोदी गेले 10 वर्ष संपत आलेत, आता एकदाही पत्रकारांना पत्रकार परिषदेमध्ये बोललेले नाही किंवा इन्व्हाइट केलं नाही. देशाचा पंतप्रधान काय करतो, कशा पद्धतीनं करतो किंवा पत्रकारांचा काय समस्या आहे, पत्रकारांना तिसरा डोळा मानला जातो, चौथा स्तंभ मानतो, आपण एक आरसा मानतो, समाजाचा देशाचा आरसा मानतो. असं जर असेल तर आरसा नेमका काय आहे, आपल्याबद्दल काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हे पाहण्याचं ते साधंही घेत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट आत्ताच सांगितलं की कित्येक हे तर दृश्य चुपात आहेत, पण अनेक राज्यामध्ये देशामध्ये अनेक पत्रकारांना त्यांनी आत टाकलेलं आहे. आणि किरकोळ कारण ज्या पद्धतीनं त्यांची समाजावर एक दहशत बसवण्याचा प्रयत्न चालू आहे. या देशातले राजकारण्यांना दाबायचं, सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना दाबायचं. आज त्यांना फोन केले जाते. मारुती बापकर सारख्या मंडळीनं आज इथं आले तर मारुती बापकरला डिटेक्ट केलं, त्यांनी पोलीस घरी पाठवले, हात नेऊन दाबले. कित्येक कार्यकर्त्यांना आज कुठला प्रकार, कुठल्या पद्धतीची हुकुमशाही, याला शुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा गळा घोटण्याचं काम हे लोक करतायत.